नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर राघव सर्वांसमोर म्हणत असतो की खरंच 12 दिवसात खूप काही बदलले. आत्तापर्यंत जे काही आयुष्य जगलं ते खरंच खूप अर्धवट जगल्यासारखे वाटते. रत्नाकर म्हणतो की हो राघव, हा आयुष्यातला एकदम महत्त्वाचा टप्पा आहे. इथून पुढे तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार तुझ्या जीवनामध्ये करत जाशील. त्यामुळे पहिला विचार तुझ्या मनात बाळाचा येईल. त्यामुळे संपूर्ण जग एकीकडे आणि तुझं बाळ एकीकडे असं असणार. तर राघव म्हणतो की बाबा, तुम्ही एकदम योग्य बोलता. ती गोष्ट मला आत्तापासूनच जाणवायला लागली. तर राघवचे ते बोलणे ऐकून सर्वांना आनंद होतो. त्यानंतर सिंधू ही मधूच्या रूममध्ये बाळाला घेण्यासाठी येते. मधू म्हणते की 1 मिनिट, काय करतेस तू हे? तर सिंधू म्हणते की माझ्या बाळाला घेते, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तर मधू म्हणते की हो, प्रॉब्लेम तर आहे. सिंधू, तू एक शिकलेली आणि चांगली डॉक्टर आहे. तुला एक गोष्ट इतकी सुद्धा कळत नाही की घरच्यांनी बाळाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मग का तू माझ्या रूममध्ये कायम येत असते आणि बाळाला हात लावण्याचा प्रयत्न करते? मी आता मामींना तुझे हे सर्व सांगणार. सिंधू म्हणते की लगेच सांगून टाका, मला काही फरक पडणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मधुताई, काकू आपल्यापेक्षा मोठे आहात आणि त्यांना खूप काही असे अनुभव सुद्धा, म्हणून त्यांना सुद्धा ही गोष्ट कळू शकेल की बाळाची खरी आई मी आहे. मग बाळाला मी हवा तेवढा वेळ देऊ शकेन आणि बाळाचा हक्क सुद्धा जास्त घेऊ शकेल. तुमची मानसिक अवस्था चांगली नाही म्हणून तुमच्यावर एक दया म्हणून बाळाला तुमच्याकडे देण्यात आले. पण बाळ लवकरच माझ्याकडे येणार, फार दिवसासाठी तुमच्याकडे नाही ते बाळ. मधू म्हणते की सिंधू, जास्त आगाऊपणा करू नको, नाहीतर मी बाळाला. तर सिंधू म्हणते की काय करणार तुम्ही? तर मधू बाळाला हातात घेते. हे बाळ मी तुझ्याकडे येऊनच देणार नाही. सिंधू म्हणते की नक्की काय करणार मधुताई तुम्ही? तर लगेच मधू म्हणत असते की बाळाला मी घेऊन कायमची लांब निघून जाईल. मग बघते मी तू आणि बाळ कसे एकत्र येतात ते. सिंधूला धक्का बसतो. सिंधू म्हणते की मधुताई, धमकी देता का? मधू म्हणते की जे समजायचे ते समज. मधू म्हणते की मी हे प्रत्यक्षात सुद्धा करून दाखवेल. तुला काय वाटतं की मी फक्त धमकी देते? सिंधू म्हणत असते की इतका राग द्वेष का करता? कधी कधी मला असे वाटते ना, कुठल्या भाषेत सांगितल्यावर तुम्हाला हे सर्व समजणार आहे. डोक्यातून हे वाईट विचार काढून टाका. आता सुद्धा तुम्ही एक स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. नशिबाने तुम्हाला आई होण्याची एक चांगली संधी दिली. इतके सुंदर क्षण तुमच्या जीवनात आले, त्याचा आनंद घ्या. माझ्या बाळाला प्रेमाने वाढवा आणि त्याच्यावर प्रेमाने माया करा. तुमच्याच मनात इतका द्वेष तुम्ही भरून ठेवला, मग बाळाला काय संस्कार देता तुम्ही? आणि तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न जरी केला, तुम्हाला काय समजणार? कारण हे पालत्या घड्यावर पाणीच असणार. सिंधू म्हणते की मधुताई, तुम्हाला जेवायला सर्वजण बाहेर बोलवतात, ते सांगण्यासाठी मी आले होते म्हणून सिंधू बाहेर जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू आणि ऋषभची तयारी चालू असते. सिंधू म्हणत असते की ऋषभ, आपल्याला पटपट आवरावे लागेल घरातील सर्व काही, कारण पाहुणे यायची वेळच झाली असेल. तेवढ्यात राघव हा फोनवरच बोलत येत असतो आणि हो, मी घरीच आहे, या तुम्ही. काकू विचार करते, राजश्री विचार करते की नक्की घरात कोण येणार आहे. तर राघव आणि सिंधू कुणाला काही सांगत नसतात. काकू म्हणते की सिंधू, तुझे नांदगावचे पाहुणे येणार आहेत का? म्हणून ही सर्व तयारी चालू आहे का? राजश्री म्हणते की वहिनी, मी सिंधूला सकाळपासून विचारते की कोण येणार आहे, पण कोणीच काही सांगत नाही. सिंधू म्हणते की पाहुणे येणार आहे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवते की पाहुणे आल्यानंतर कुणी गोंधळ करायचा नाही, कारण बाळ झोपलेले आहे. काकू म्हणते की नसते उपद्व्याप तू करू नको, गोंधळ घालायचा म्हणजे नक्की कोण येणार आहे ते मला अगोदर सांग. पण राघव सिंधू काही सांगायला तयार नसते आणि सिंधू राघवला नाश्ताच वाढत असते. राजश्री म्हणते की या दोघांचं नेमकं काय चाललं वहिनी, कुणालाच काही समजेना. तर राघव म्हणतो की उठतो. तर काकू म्हणते की राघव, तू कुठे चालला आता? तर राघव म्हणतो की चटणी घेण्यासाठी. सिंधू म्हणते की मी चटणी देण्यासाठी विसरलेच. मात्र राघव सिंधू काही सांगायला तयारच नसतात. तर राजश्री सुद्धा सिंधू आणि राघवच्या मागे येते. सिंधू म्हणते की आई, तुमचे काय चालले? आमच्या मागे काय येतात तुम्ही? काय लागते तुम्हाला? राजश्री म्हणते की मी तुम्हाला तेच विचारण्याचा प्रयत्न करते की सकाळपासून नेमकं तुमचे काय चालले. राजश्री म्हणते की राघव, तुला माहिती आहे का कोण येणार? राघव म्हणतो की मला कसे माहिती असणार? सिंधूलाच माहिती आहे. सिंधू म्हणते की राघव सर, मला सुद्धा नाही, आणि मी सांगितले ना तुम्हाला की सरप्राईज आहे. राघव म्हणतो की आई, सिंधू म्हटली ना सरप्राईज आहे, मग नंतर समजेल ना सर्वांना. राजश्री रागवते आणि दोघे सारखेच उंदराला मांजर साक्ष, तुम्हाला काय करायचे ते करा म्हणून राजश्री पुन्हा काकूकडे येते.
राघव म्हणतो की सिंधू, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे, तू रूममध्ये चल म्हणून राघव सिंधू रूममध्ये जातात. तर काकू राजश्रीला म्हणत असते की तुझी सून नक्की काहीतरी नवीन उपद्रव करते, पण मला समजायला हवे ते. मला जर समजलं की हे सर्व तुला माहिती होते तर मी तुला नंतर ताऱ्यावर धरील. राजश्री म्हणते की वहिनी, खरंच मला काहीच माहिती नाही. काकू म्हणते की मात्र हे निश्चित आहे की रत्नपारख्यांच्या घरी आज वादळ येणार. विनायका, तूच वाचव बाबा यातून. त्यानंतर इकडे राघव आणि सिंधू रूममध्ये येतात. राघव सिंधूला दरवाजा लावून घेण्यासाठी सांगतो आणि सिंधूला विचारतो, सिंधू सगळी तयारी झाली का? सिंधू म्हणत असते की तयारी झाली, पण राघव सर, मला आता खूप टेन्शन येते. सिंधू म्हणते की राघव सर, घरच्यांना तेजस नक्की आवडतील का? राघव म्हणतो की 100% मी तुला खात्री देतो. फक्त काकू थोडीशी रिॲक्ट होऊ शकते, पण तिला आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल. तर सिंधू म्हणते, मला सुद्धा तेच वाटते, कारण तेच टेन्शन येते की काकू त्यांच्यासमोर उलटसुलट नको वागायला. राघव म्हणतो की काकूला जर तेजस आवडला तर ती एकटी रिॲक्ट होणार नाही. मग सिंधू म्हणते की मग मधुताईंचे काय, त्या तयार होतील की नाही? राघव म्हणतो की मी काय करणार? मग सिंधू म्हणत असते की मधुताई फक्त या घरात तुमचेच ऐकते, त्यामुळे तुम्हालाच त्यांना तयार करावे लागेल. त्यानंतर सकाळी सकाळी सर्वजण बसलेले असतात. काकू खुश असते. राघव सिंधू म्हणतात की काकूचा मूड तर आज खुश दिसतोय. तेवढ्यात मधू येते आणि मधू काकूला गुड मॉर्निंग करते. आणि काय आहे आज इतक्या सकाळी सकाळी सर्वजण इथे का बसलात? राघवने मला सांगितले की कोणीतरी पाहुणे येतात. नक्की कोण येतात? तेवढ्यात दरवाजामध्ये तेजस आलेला असतो. राघवला तो आवाज देतो तर राघव खुश होऊन दरवाजामध्ये जातो आणि तेजसला मिठी मारून त्याला घरामध्ये घेऊन येऊन सिंधूची ओळख करून आणि पूर्ण फॅमिलीची ओळख करून देतो. त्यानंतर तेजस सुद्धा आपली ओळख करून देतो. मी आणि राघव ज्युनियर कॉलेजमध्ये एकत्र होतो. मी आता इंजिनियर आहेत आणि तुमची फॅमिली बघून मला खूप आनंद वाटला. माझी तशी काही फॅमिली नाही, लहानपणीच आई वडील गेले, आजीने माझा सांभाळ केला. तुमची इतकी मोठी फॅमिली खरंच खूप छान वाटले, मस्त आहे तुमची फॅमिली. तर लगेच सिंधू म्हणते की हो, आमची फॅमिली खरंच मस्त आहे. तेव्हा सिंधू काकूला म्हणते की तेजस भाऊजी लग्नासाठी मुलगी बघतात. तर लगेच ऋतुराज म्हणतो की अरे, इतका छान मुलगा, अजून लग्न झाले नाही का? तर काकू म्हणते की अरे काय, अजून लग्न केले नाही का तू? तर तेजस सांगू लागतो की योग्य जोडीदार अजून मला मिळालेलाच नाही. तेव्हा काकू राघवला म्हणते की राघव, या तुझ्या मित्राबद्दल तू कधीच सांगितले नाही. तर राघव म्हणतो की काकू, आम्ही ज्युनियर कॉलेजला एकत्र होतो, तेव्हापासून आमची भेट झाली नाही, पण सोशल मीडियावर आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा मी त्याला घरी बोलावून घेतले. काकू विचारते की अरे तेजस, तू राहायला कुठे? तर तेजस सांगतो की मग मुंबईला. तर लगेच काकू म्हणते की आमची राणी सुद्धा मुंबईचीच आहे. तर राणी खुश होते आणि तेजस सुद्धा खुश होतो. त्यानंतर राजश्री तेजसला म्हणते की अरे, लग्न नक्की होईल आणि सिंधूने तुझ्यासाठी आज खूप छान असे पदार्थ बनवले. तेजस म्हणतो की वहिनी, याची काय गरज होती सर्व करण्याची? त्यानंतर राघव हा तेजस आणि मधूची ओळख करून देतो. राघव सांगू लागतो की ही मधू माझी सर्वात जुनी मैत्रीण आणि माझ्या भावाची सुद्धा बायको, पण आता माझा भाऊ तो आता आपल्यामध्ये नाही, पण ती खरंच खूप स्पेशल आहे आमच्या सर्वांसाठी. मधूला खूपच आनंद होतो. ती म्हणते की राघवने माझी ओळख इतकी स्पेशल खास म्हणून करून दिले, मी राघवसाठी इतकी खास आहे का? तेजस म्हणतो की तुम्ही काय करता? तर लगेच मधू खुश होऊन सांगते. मधू म्हणते की मी डान्समध्ये MA केलेले आहे. लग्ना अगोदर मी त्याचे क्लास सुद्धा घ्यायचे, पण लग्नानंतर काही शक्य झाले नाही. तेव्हा तेजस विचारतो की तुमच्या काही हॉबीज? तर मधू म्हणते की मला फिरायला खूप आवडते. तर लगेच तेजस म्हणतो की मला सुद्धा तेच आवडते. आपल्या सर्व हॉबीच्या सेम आहे म्हणून काही फोटोज तो मधूला दाखवतो. तेवढ्यात राजश्री ही सिंधूला म्हणते की जरा चहा बघशील का? तर सिंधू किचनमध्ये जाते आणि राघव सुद्धा तिच्याच मागे जातो. मधू मनात विचार करते की मी राघवच्या मित्राशी बोलते म्हणून राघव जलस्वी झाला की काय? त्यानंतर काकू ही तेजसला विचारते. तेजसच्या जॉबबद्दल बोलणे होते. त्यानंतर ऋतुराज म्हणतो की खरंच तुझं सर्व काही चांगलं आहे. एक जर चांगली मुलगी असली तर मी तुला नक्की कळवतो. तर सिंधू म्हणते की अहो काका, आपल्याच घरात एक मुलगी आहे. तर राघव म्हणतो तेजस सुद्धा सिंगल आहे आणि मधू सुद्धा सिंगल आहे, त्यामुळे त्यांचे जे काही हे सर्व सेम आहे. आपण त्यांचे जर लग्न लावून दिले तर
तर काकू आणि घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। सिंधू राघवला मात्र आनंद होतो आणि मधूचा तर खूपच जळजळाट होतो। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये काकू ही राघवला म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली। तर आता राघव आणि सिंधू मधूचे लग्न लावून देणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।